ऑफ. अजून ते पण थोडं थोडं जात असते तर जाऊ दे. अरे तिकडून तिकडून ते जे ना तिकडं तिकडं समोर इकडचा हां तो जेवढं जाऊ दे. हां तेवढं तेवढं जाऊ दे. हां बस गोळा वेळा कधी मध्ये तर स्टार्ट. Which chapter was started? Multiplication of inheritance. What do you mean by inheritance? Class inheritance Sanju? There you go. From one generation to another generation. Inheritance. In this chapter, what we have studied? We studied the packaging of living material. Sorry, packaging of genetic material. Right? Now we are going to talk about the different experiments we have done. The brightness would not. That is a brightness would not. So we have studied the packaging of living material, right? Genetic material, right? What is our genetic material? आपल्याला असं माहिती आहे की डीएनए इज आवर जेनेटिक मटेरियल. सायंटिस्टला माहिती होतं का? त्यांनी सांगितलं म्हणून आपल्याला कळलं की डीएनए इज आवर जेनेटिक मटेरियल. सो व्हॉट इज द नेक्स्ट टॉपिक? इट इज द सर्च फॉर जेनेटिक मटेरियल. आपण बघितलं की कोणी कोणी याच्यासाठी वर्क केलं होतं. हाऊ मेनी एक्सपेरिमेंट्स आर देअर? ते रिटर्न इन द इंट्रोडक्शन लेक्चर. पहिला कोण होता? ग्रिफिथ. दुसरा कोण होता? एव्हरी मॅकलेड अँड मेकार्टे. ट्रायो होता 3 सायंटिस्टचा. आणि नंतर कोण होता? येस कोण होता? द नेक्स्ट वन वॉज हर्शी अँड चेज. कोण होता? So after so many experiments त्यांना कळलं की डीएनए इज अ जेनेटिक मटेरियल. मग पहिला जो एक्सपेरिमेंट केला होता कोणी केला होता? इट वॉज गिवन बाय ग्रिफिथ. राईट? ग्रिफिथ्स एक्सपेरिमेंट. आणि या ग्रिफिथच्या एक्सपेरिमेंटचं प्रिन्सिपल होतं. द प्रिन्सिपल ऑफ ग्रिफिथ्स एक्सपेरिमेंट वॉज ट्रान्सफॉर्मेशन. काय प्रिन्सिपल होतं? ट्रान्सफॉर्मेशन. राईट? What is transformation? It is transfer of genetic material from one bacteria to another, one bacterium to another bacterium. Right? Transformation principle का होता? It is transfer of genetic material from one bacterium to other bacteria. This transformation. Right? What they have used? He has used two organisms. The first was a bacteria. Which bacteria was that? It is Streptococcus pneumoniae. What it causes? Sanskriti? Yes, it causes pneumonia. Check on your spelling letter. What is it? It is a bacteria, right? And they took mice also. अजून काय घेतला? Mice पण घेतला. ठीक आहे? As their genetic, as their model organism for experimental animal. Mice and Streptococcus pneumoniae. आता Streptococcus pneumoniae त्याने 2 strains घेतले. They have taken 2 strains of Streptococcus pneumoniae. एक कुठला strain होता? S strain. आणि दुसरा कुठला strain होता? R strain. The one was S strain and another was R strain. Why it is called as S strain? Because it was smooth. कसा होता तो? Smooth होता. आणि R कसा होता? Rough होता. Right? आता हा strain smooth का बरं होता? Because it was having a covering around that and it was a mucopolysaccharide covering. कुठलं covering होतं? Mucopolysaccharide covering. Right? याच्यावर ते mucopolysaccharide covering present होतं आणि इकडे ते absent होतं. Mucopolysaccharide covering was absent. आणि मग कव्हरिंग असल्यामुळे इट बिकम्स स्मूथ अँड दॅट बिकम्स रफ. राईट? आता मला सांगा रेनकोट घालून गेल्यावर भिजेल की न रेनकोट घातलेला? राईट? तर सेम थिंग. अँटीबायोटिक्स जर घेतला तर ज्याला कव्हरिंग आहे तो किलो आहे की ज्याला कव्हरिंग नाही आहे तो किलो आहे? कव्हरिंग नाही आहे तो. मग आपल्यासाठी जो कव्हरिंग नाही आहे तो चांगला आहे की जो त्याला कव्हरिंग आहे तो? आपल्यासाठी नाही आहे. ठीक आहे? मग कोणाला कव्हर नाही आहे? रफला. सो रफ स्ट्रेन बिकम्स नॉन व्हायरुलेंट. हा कसा होता? नॉन व्हायरुलेंट. नॉन व्हायरुलेंटचा मीन काय असतो अक्षरा? इट इज नॉट हार्मफुल. म्हणजे याच्यापासून न्यूमोनिया झाला जरी तरी पण तो ट्रीट होऊ शकतो. आणि दिस बिकम्स रोशनी. व्हॉट इज दिस? दिस इज व्हायरुलेंट.
स्ट्रेन नॉन हार्मफुल आहे, नॉन विरुलेंट आहे आणि हा विरुलेंट आहे. सो त्याने काय केलं, हे टोक 4 माईस, काय घेतले त्याने 4 डिफरंट माईस घेतले, राईट. हे टोक 4 माईस, 1 2 3 4. आता मी जे पण ड्रॉ करते ते काय आहे, माईस. ठीक आहे, हा एकच माईस होता का, हो. हा वाले माईस इटो 4 माईस. ठीक आहे, 1 2 3 4 डिफरंट माईस आहे. आणि म्हणून आधीच सांगितलं की जे पण ड्रॉ करते दॅट इज माईस. ओके, ह्या माईसमध्ये त्याने कोणाला इंट्रोड्यूस केलं, इंट्रोड्यूस लाईव्ह आर स्ट्रेन. कोणते बॅक्टेरिया टाकले, इंजेक्शन थ्रू लाईव्ह आर स्ट्रेन. याच्यामध्ये काय टाकले, लाईव्ह एस स्ट्रेन. कोणते टाकले, लाईव्ह एस स्ट्रेन, राईट. याच्यामध्ये त्याने काय टाकलं, त्याने हीट केली, टेस्ट ट्यूब घेतली, बॅक्टेरिया घेतले, त्याला वरदान धरलं, त्याला किल केलं आणि मग असे हीट किल एस स्ट्रेन. काय टाकले, हीट किल एस स्ट्रेन. हे एक्सपेरिमेंट्स आत्ताच असं स्टोरीसारखे लक्षात ठेवा की एक्झामच्या वेळेस परत बघायची गरज नाही. काय घेतले, बॅक्टेरिया घेतले आणि माईस घेतले. बॅक्टेरिया असे इंजेक्ट केले माईसमध्ये. पहिल्यामध्ये लाईव्ह आर स्ट्रेन, दुसऱ्यामध्ये लाईव्ह एस स्ट्रेन, तिसऱ्यामध्ये हीट किल एस स्ट्रेन आणि चौथ्यामध्ये काय टाकलं, हीट किल एस स्ट्रेन प्लस very good, but live आर स्ट्रेन. असा लाईव्ह स्ट्रेन, लाईव्ह आर स्ट्रेन. And he had observed this. त्यानं ऑब्झर्वेशन काय केलं, आता हे व्हायरुलंट नॉन व्हायरुलंट का बोलतो, म्हणजे कशाच्या कंटेक्समध्ये बोलतो, निमोनिया कॉज करते ते नाही. लाईव्ह आर स्ट्रेन व्हायरुलंट आहे मनस्वी की नॉन व्हायरुलंट आहे, लाईव्ह आर स्ट्रेन. लक्ष कुठे आहे, इकडे सर बस इथे. इट इज व्हायरुलंट और नॉन व्हायरुलंट, मग त्याने निमोनिया कॉज केला असेल किंवा त्याचे त्या माईसला काय होईल का त्याचा, तो नॉन व्हायरुलंट आहे. नाही, माईस जगला की मेला, येस द माईस वॉज अलाइव्ह. कसा होता, अलाइव्ह. सेकंड, लाईक एस्ट्रेन. एस्ट्रेन चांगला आहे की खराब आहे, निमोनिया कॉज करेल की नाही करणार, व्हायरुलंट की नॉन व्हायरुलंट. माईस जगला असेल का, दॅट माईस वॉज डाईड, राईट, गेले. नंतर हीट किल्ड एस्ट्रेन. एस्ट्रेन होता, हीट किल्ड होता, राईट. मग माईस जगला की गेला, काय झालं असेल, जगला असेल, बिकॉज एस्ट्रेन होता. एस्ट्रेन इज व्हायरल बट इट इज हीट किल्ड, सो बॅट वॉज अलाइव्ह. तो कसा होता, अलाइव्ह, राईट. आता हे म्युकोपॉलिसॅकराइड कव्हरिंग जे बनवतात तर त्यांच्याकडे जो जीन आहे म्हणून बनवतात. दे हॅव दॅट जीन, दॅट्स व्हाय दे आपलं कर्ली एअर, स्ट्रेट एअर, व्हॉट एव्हर इट इज. का बरं, दे हॅव दॅट जीन. ठीक आहे, जो जीन आहे म्हणून ते काय होतात, तसे कॅरेक्टरिस्टिक दाखवतात. आता मला सांगा, याचे 2 ऑब्झर्वेशन झाले बघितले, हीट किल्ड एस्ट्रेन मध्ये माईस वॉज लाईव्ह और डेड, लाईव्ह आर स्ट्रेन मध्ये अलाइव्ह. मग जेव्हा त्याने हीट किल्ड आर, त्याने मिक्सचर घेतलं, त्याने काय केलं, त्या टेस्ट ट्यूबमध्ये हीट किल्ड एस्ट्रेन टाकले, लाईव्ह आर स्ट्रेन टाकले, ते इंजेक्शनमध्ये घेतले, त्याने इंजेक्ट केले माईसमध्ये. तर माईसचं काय ऑब्झर्वेशन असायला पाहिजे, but that mice was died. But त्या माईसची काय झाली होती, डेथ. What is the reason? Very good. संगतीचं वाईट बरं, हा चांगलं. हीट किल्ड हा होता, याने काय केलं, याच्याकडे कव्हरिंग नाही आहे आर स्ट्रेनवाल्याकडे, का, त्याच्याकडे जीन नाही आहे. याने काय केलं, त्याचा जीन कुठे ट्रान्सफर झाला, आर स्ट्रेन. इकडे कोणी नव्हतंच वाईट करायला, इकडे आर स्ट्रेन होता. याने सगळे काय केलं, त्याचं जीन कुठे ट्रान्सफर केलं, आर स्ट्रेनमध्ये. आर स्ट्रेनकडे जीन आला, आर स्ट्रेनने पण काय बनवलं, म्युकोपॉलिसॅकराइडचं कव्हरिंग. तर माईस वॉज, त्याने किती पण माईसचा इम्युनिटीने ट्राय केलं असेल तरी माईस वॉज डाईड बिकॉज ऑफ द इन्फेक्शन. त्याचं क्लिअर. बट त्यांना सांगता नाही आलं, तुम्ही कसे बुक्का मारता, याचं येईल कसं काय माहिती, तसं त्यांनी केलं एक्सपेरिमेंट, त्याला दिसलं. बट दे फेल टू एक्सप्लेन की व्हॉट इज एक्झॅक्टली जेनेटिक मटेरियल. हे कळलं त्यांना, प्रिन्सिपल वॉज ट्रान्सफॉर्मेशन. वाय, बिकॉज द जेनेटिक मटेरियल ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन बॅक्टेरियम टू अनदर बॅक्टेरियम. एस्ट्रेन वाल्याकडनं आर स्ट्रेनकडे गेलो, राईट. बट दे फेल टू एक्सप्लेन इट प्रॉपरली. त्याला प्रॉपर एक्सप्लेन नाही करता आलं. मग आता असतं ना, आधी ज्यांनी प्रोजेक्ट केलेला असतो, आपण मग त्याचं ते विचार निघून जाता करून किंवा निघून जातात. मग तोच प्रोजेक्ट दुसरा टेक ऑन करतो, त्याचं पुढे काम. मग याचं नंतरचे सायंटिस्ट आले अँड द ट्रायो ऑफ दॅट सायंटिस्ट वॉज एव्हरी मॅकलॉड अँड मेकार्ड. कुठला ट्राय होता तो, 3 सायंटिस्ट होते, एव्हरी, मॅकलॉड अँड मेकार्ड, राईट. त्यांनी 1940
आता इथे कोणापासून कोणाकडे जातो? एस ट्रेनपासून आर ट्रेनकडे. राईट, कोणापासून कोणाकडे जातं? एस ट्रेनपासून आर ट्रेनकडे. काय जातं हे नाही कळलं, पण इतकं तर कळलं की खराब कोण चांगलं कोण. राईट, मग आता त्याला बघायचं की काय जातं हे बघायचं. मग त्यांनी काय केलं, एस ट्रेनचे ना सगळे बायोमॉलिक्यूल सेपरेट केले. बॅक्टेरिया आहे, सिंगल सेलचे ॲनिमल जेवढे जेवढे ते सेपरेट केले. राईट, आणि ते सेपरेटेड बायोमॉलिक्यूल आर स्ट्रेनमध्ये टाकून बघितले की हा टाकला तर जातोय का, हा टाकला तर जातोय का. तुम्हाला एखादा कलर दिसतोय, ठीक आहे, यू कॅन सी वन कलर की याचा हा पिस्ता कलर आहे. मग हे पण करतं व्हाईट आणि ब्लू मिक्स आहे. तुम्ही काय करून बघणार की आता कोणामुळे व्हेरिएशन येत आहे, ब्लूमुळे व्हेरिएशन येत आहे. मग तुम्ही वेगवेगळे ब्लूचे शेड टाकून बघा. व्हाईट तर तुम्ही तोच ठेवणार आणि ब्लूचे शेड तुम्ही टाकून बघा. मग तुम्हाला इथे मॅच झाला. सेम नाही, काहीतरी गेलं, कोणाकडे गेलं, एस ट्रेनकडे गेलं. कोणाकडे गेला, आर स्ट्रेनकडे. मग त्याने सगळ्यांमध्ये जे घेतले ते लाईव्ह आर स्ट्रेन घेतलेच आहे. लाईव्ह आर स्ट्रेन इथे पण काय घेतलं त्याने, लाईव्ह आर स्ट्रेन. असे खूप सारे त्याने काय घेतले, असं वेगवेगळे टेस्ट ट्यूबमध्ये घेतले. लाईव्ह आर स्ट्रेन, त्याच्यानंतर लाईव्ह आर स्ट्रेन. या सायंटिस्टने हा तर एक्सपेरिमेंट केलाच केला, पण दे हॅव ऑल्सो डिस्कवर्ड अन एन्झाईम कॉल्ड एज RNAs. RNA डिस्कवरीज पण त्यांनीच केली. व्हॉट इज RNAs? Yes, it is an enzyme which breaks down the RNA. एन्झाईम आहे जे RNA ब्रेक करते, त्याची पण डिस्कवरी. आता यांनी एस ट्रेनचे बायोमॉलिक्यूल सेपरेट केले. कसे सेपरेट केले, काय घेतलं त्यांनी, कार्ब्स ऑफ एस ट्रेन, कार्ब्स ऑफ एस स्ट्रीम. राईट, कार्बोहायड्रेट सेपरेट केले आणि लाईव्ह आर स्ट्रेन. त्याच्यानंतर अजून काय घेतलं असेल, प्रोटीन्स ऑफ एस स्ट्रीम, प्रोटीन्स ऑफ एस स्ट्रेन प्लस लाईव्ह आर स्ट्रेन. अजून काय घेतलं असेल, लिपिड्स. कोणाचे लिपिड्स, लिपिड्स ऑफ एस स्ट्रीम प्लस कोणामध्ये टाकले, त्या टेस्ट ट्यूबमध्ये प्लस लाईव्ह आर स्ट्रेन. अजून काय केलं असं, DNA किंवा न्यूक्लिक ॲसिड्स ऑफ एस स्ट्रेन. अजून एक तुम्ही ॲड करू शकता असं सी की इट इज RNA ऑफ एस स्ट्रेन प्लस अजून काय केलं, लाईव्ह आर स्ट्रेन. लाईक दिस. आता सेपरेट कसं केलं असेल मला सांगा, बायोमॉलिक्युल्सला कसं सेपरेट केलं असेल, हाऊ दे सेपरेटेड द बायोमॉलिक्यूल. व्हेरी गुड. काय केलं, कार्बोहायड्रेट पाहिजे, त्याच्यामध्ये त्या टेस्ट ट्यूबमध्ये एस स्ट्रेन घेतला, DNA एन्झाईम टाकलं, त्याने त्या बॅक्टेरियाचा DNA किल केला. लायपेजेस टाकलं, लिपिड्सला किल केला. प्रोटीन्स टाकलं, प्रोटीन्सला किल केला. RNAs टाकलं, RNA. काय राहिलं काय शेवटी, तर मला कोणाला तरी एखाद्या इथं बसवायचं ओरडायला. ठीक आहे, मी काय करेल, त्याला इथे बसायचं नाही सांगा, तू बाहेर चाल, तू बाहेर चाल, तू बाहेर चाल, तू बाहेर चाल. अल्टिमेटली कोण राहील क्लासरूममध्ये, सिंगल पर्सन. सेम थिंग, DNA पाहिजे असेल तर DNA पाहिजे असेल तर काय करतील, DNAs टाकतील की नाही टाकतात, नाही टाकणार. DNA सोडून सगळं टाकतील. सगळं ब्रेक झालं, काय राहिला, ठीक आहे, झाला DNA आयसोलेट. असं आयसोलेशन मेथड आहे. बाकी सगळ्यांना काढल्या आयसोलेशन मेथड नाही की याला उचलून तिकडे ठेवायचं. आयसोलेशन म्हणजे बाकी सगळं काढायचं, जो आहे तो बरोबर आयसोलेट. राईट, हे मिक्सचर त्यांनी इंजेक्ट केलं. काय केलं, इंजेक्ट. अगेन द सेम इन्फॉर्मेशन की जे पण काढते ते काय, माईस. ठीक आहे, वाटत दिस इज माईस. हा दुसरा माईस. त्याच्यानंतर हा थर्ड माईस. आणि हे टाकलं असे त्याने माईस. हे कोणाचं स्ट्रेन्स आहेत मला सांगा, व्हॉट आर द स्ट्रेन्स. हा स्ट्रेन, एस स्ट्रेन कोणाचं स्ट्रेन आहे, अगेन द सेम. कोणाचे आहेत, स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया. कोणाचे, स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया. हे लक्षात ठेवा, हे जे स्ट्रेन्स आहेत ना, द स्ट्रेन्स आर ऑफ व्हॉट, स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया. व्हॉट इज स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया, काय स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया, इट इज वन ऑफ दी बॅक्टेरिया. काय तो, बॅक्टेरिया. राईट, आता याच्यामध्ये त्यांना ऑब्झर्वेशन्स काय मिळाले, त्याला ऑब्झर्वेशन काय मिळाले, कार्बोहायड्रेट आणि आर स्ट्रेनचं मिक्सचर ज्याच्यामध्ये टाकलं तर माईस वॉज अलाइव्ह. कसा होतो, अलाइव्ह. प्रोटीन्स आणि आर स्ट्रेनचं मिक्सचर ज्याच्यामध्ये टाकलं त्यात माईस वॉज ऑल्सो अलाइव्ह. तो पण काय झाला, जगला. लिपिड्स आणि आर स्ट्रेन टाकलं, तो पण कसं झाला असेल, त्यात माईस वॉज अलाइव्ह. का, कारण की माईस मरतो कोणामुळे, न्यूमोनियाच्या इन्फेक्शनमुळे. न्यूमोनिया होतो कोणामुळे, आर स्ट्रेन की एस स्ट्रेनमुळे, एस स्ट्रेनमुळे. पण एस स्ट्रेनकडे काय आहे त्याच्यामुळे, तो अँटीबायोटिक रेजिस्टन्स आहे. म्युकोपॉलिसॅकराइडचं कव्हरिंग, म्युकोपॉलिसॅकराइडचं कव्हरिंग असणारा जीन कोणाकडे, DNA कडे. त्याच्यामध्ये दॅट माईस वॉज डाय. ह्या माईसची काय झाली, डेथ. हा पण कसा होता, अलाइव्ह. आता हे ऑब्झर्वेशन मिळाले कारण हे थोडी ना माहिती आहे की कसं होईल. त्याने टाकून बघितले, त्याला ऑब्झर्वेशन थ्रू असं कळलं की ज्या ह्याच्यामध्ये त्यांनी न्यूक्लिक ॲसिड टाकलं तर त्या माईसची डेथ झाली. पण अगेन दे आर अगेन
प्रॉपरली की DNA, त्याचं नाव DNA, जे पण त्याच्यामध्ये गेलं आहे, त्याचं जेनेटिक मटेरियल म्हणतात किंवा ते ट्रान्सफर झालं, हे त्यांना प्रॉपर नाही एक्सप्लेन करतात. आणि नॉर्मल सांगितलं त्यांना कळलं की DNA फीचर्स काय नॉर्मल, बट असं जे सायंटिस्टला असं नाही की मी सांगितलं त्यांनी मानलं लगेच माझं बुक एखाद्या जर्नलमध्ये माझं नाव दिलं. They have to give so many proofs. आपल्याला एक गोष्ट तुम्हाला आजचं पण एक्सप्लेन करायला 100 वेळेस सांगायला, राईट? असं एका ठिकाणी किती जण एक्सपेरिमेंट्स करत असतात. मग अगेन्स्ट अपोजिशन्सला खूप सारे जण असतात, तर ते फेल टू एक्सप्लेन इट प्रॉपरली की व्हॉट आर द फीचर्स ऑफ जेनेटिक मटेरियल, व्हॉट इज इट, ठीक आहे, हाव इज DNA, एक्सेट्रा एक्सेट्रा, राईट? फायनली मग याच्यानंतर अजून एक आयडिया कोणाला आली? हार्शे अँड चेजला. अँड फायनली द हार्शे अँड चेज, they have given me Harshe and Chase, they have given the final or the univocal proof of this. यांनी univocal proof दिला की DNA is a genetic material. की आपला DNA काय? is our genetic material. आता याचं दोघांचं, याचं पहिलेचं दोन्ही जे सायंटिस्ट होते, what was their principle? Transformation. Okay, transfer of genetic material from one bacteria into another bacteria. यांचं जे प्रिन्सिपल होतं, the principle was transduction. हा the principle transduction. What do you mean by transduction? It is transfer. कोणाचं transfer? Of genetic material. Transfer of genetic material. कोणापासून कोणाकडे? From virus to bacteria. From virus to bacteria, त्याला transduction म्हणतात. Bacterium to bacterium is what? Transformation. समजतंय? Transduction and transformation मध्ये काय डिफरन्स आहे? Transformation म्हणजे from bacterium to bacterium. Transduction म्हणजे from bacterium to virus to bacterium. Right? आता या प्रिन्सिपल मध्ये त्याने जी मेथड यूज केली होती, that method was centrifugation method. कुठली मेथड होती? Centrifugation. आणि जे लिक्विड मीडियम यूज केलं होतं, that liquid among cesium chloride. Difficult question here. It's a centrifugation method साठी जे liquid use केलं होतं, that was cesium chloride. What is CNCA? What is centrifugation method? त्याने काय केलं? हे जे आपण बोलतो ना टेस्ट ट्यूब्स, त्याने हे सगळं घेतलं, व्हायरस, बॅक्टेरिया, आणि त्याने 3 गोष्टी यूज केल्या. तर याचा आधी जे आपण ऑर्गॅनिझम्स एक्सपेरिमेंट बघितले, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया आणि काय होतं? माईस होते. याने काय यूज केला? He has used bacteriophage. याने काय यूज केलं? Bacteriophage. Can you tell me what is bacteriophage? Good. Very good. It is a virus infects the bacteria. Virus which is infecting the bacteria is called as bacteriophage. असा व्हायरस जो बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतो. दुसरी गोष्ट समृद्धी काय घेतलं त्यांनी? They have taken bacteria, but this time no Streptococcus pneumoniae, this time E. coli. Right? आणि त्याने सेंट्रिफ्युगेशन मेथड कशी केली? बॅक्टेरिया घेतला, मीडियम घेतला CaCl2 त्या ट्यूबमध्ये, आणि बॅक्टेरियोफाजेस घेतले, असं 3. आणि they have used the radioactive isotopes, किंवा they have used the radioactive P32 and S35 molecules. काय यूज केले त्यांनी? नीट लक्ष द्या. हे फक्त मी MCQचे आन्सर्स लिहिते, जे पॉसिबल MCQs. आणि P32 आणि काय यूज केलं? S35. What is P35? हा कोणाचा रेडिओएक्टिव्ह आयसोटोप आहे? फॉस्फरसचा. कोणाचा आहे? फॉस्फरस. आणि हा कोणाचा आहे? सल्फरचा. कोणाचा आहे? सल्फरचा. राईट? मग त्यांनी हे काय केलं? सेंट्रिफ्युगेशन मेथड काय असते? मोठं असं वेसल असतं, त्याच्यामध्ये ट्यूब्स असतात, पेनड्रॉप ट्यूब्स छोटे छोटे, त्याला असं कॅप असते, बॉटलला कशी कॅप आहे लाईक दॅट ओनली, त्यालाच अटॅच कॅप असते, राईट? त्याच्यामध्ये त्याने CaCl ठेवलं, cesium क्लोराईड लिक्विड आहे, बॅक्टेरिया फास्ट टाकले, बॅक्टेरिया टाकले, आणि त्याला मिक्स करून असं त्या असे स्लिट, असं थोडंसं स्लांट स्लिट असतं, ठीक आहे? जसं कुल्फी कशी टाकतात, कुल्फीवाल्याला बघितलं असं ना ते त्याच्यामध्ये टाकतात होल्समध्ये, पण त्याला सरळ असतात, ते थोडेसे साईडला तिरपे होल्स असतात, त्याला ट्यूब टाकतात, RPM सेट करतात, त्याला खूप रोटेट करतात, मग थोड्या वेळाने ते बघतात की अर्ध मिक्सचर जे आपण गढूळ पाणी कसं माती खाली राहते, पाणी वर राहतं, लाईक दॅट ओनली ते जे मिक्सचर ते जे आहे ते 2 याच्यामध्ये डिवाइड होतं, ठीक आहे? सुपरनायट्रेट आणि रेडंटेटमध्ये. ओके, किंवा फिल्ट्रेट. सुपरनायट्रेट, रेडंट खाली काहीतरी बसतं, वर असतं, राईट? आता याने तेच केलं. याने काय काय यूज केलं? बॅक्टेरियोफाज यूज केले, ठीक आहे? त्याने एक घेतला, एक बॅक्टेरियोफाज घेतला, ठीक आहे? एका याच्यामध्ये त्याने काय केलं? P32 वाला आयसोटोप यूज केला,
आणि दुसऱ्याकडे काय यूज केलं P32 आणि S35 राईट. आता व्हायरसकडे बिचाराकडे दोनच गोष्टी आहेत. काय व्हॉट इज दिस इज इट कॅप्सिड म्हणजे काय प्रोटीन कोड. कॅप्सिडलाच काय होतं आपण इट हॅज प्रोटीन कोड. आणि दुसरी गोष्ट त्याच्याकडे काय असते व्हॉट इज इट्स अनदर थिंग बोलो इट हॅज इट्स जेनेटिक मटेरियल. काय असतं जेनेटिक मटेरियल. सो व्हॉट इज इट इज DNA. काय त्याच्याकडे DNA राईट. आता याने काय केलं हा बॅक्टेरियोफाज घेतला त्याने बॅक्टेरिया कुठला यूज केला येस व्हॉट इज दिस इज इकोलाय. हा जेनेटिक मटेरियल झालं इकोलायचं. हे काय इकोलाय आणि दिस इज इट जेनेटिक मटेरियल. इथे पण काय जेनेटिक मटेरियल ही काय बॅक्टेरिया इकोलाय राईट. आता त्याने काय केलं हा जो बॅक्टेरियोफाज घेतला होता ह्या मीडियममध्ये त्याचं मीडियममध्ये जो ग्रो करतो ना सीजियम क्लोराईड आपण बघितलं तिथे आयसोटॉप टाकला होता P32 वाला. कुठला टाकला होता P32 राईट. आणि इकडे काय टाकला होता याच्यामध्ये टाकला होता S35. काय टाकला होता S35 राईट. या सगळ्याचं त्याने काय केलं सेंट्रिफ्युगेशन. काय केलं सेंट्रिफ्युगेशन. व्हॉट इज इट सेंट्रिफ्युगेशन राईट. सेंट्रिफ्युगेशन केल्यानंतर त्याला टेस्ट ट्यूब मध्ये काय डिटेक्ट झालं इकडे हे सगळे खाली काय होते इकोलाय. काय होते हे इकोलाय राईट. इथे पण त्याला खाली काय सापडले इकोलाय आणि त्याला वरती काय सापडले सगळे प्रोटीन कोड. काय सापडले फक्त प्रोटीन कोड. काय सापडले प्रोटीन कोड. सो व्हॉट आर दिस दिस आर कॅप्सिड्स. हे काय कॅप्सिड सापडले वरच्या साईडला. रोटेट केल्यावर जो वर राहून गेले ते कॅप्सिड होते आणि खाली काय राहिले हे व्हॉट आर दिस इकोलाय राईट. आता त्याला काय कळलं की इथेच आहेत ना इथे त्याने जे रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप यूज केले कुठला P32. त्याला तो P32 ना इथे दिसला कुठे इकोलायमध्ये. व्हॉट हे काउंट P32 इन इकोलाय. इकोलायला आपण लेबल केलं होतं का नाही. आपण इकोलायला लेबलच नव्हतं केलं. आपण लेबल कोणाला केलं होतं लेबल कोणाला केलं होतं बॅक्टेरियोफाज. कोणाला केलं होतं बॅक्टेरियोफाज राईट. आणि त्याच्यानंतर त्याला ह्या पहिल्या एक्सपेरिमेंटमध्ये हे कळलं की ते जे आयसोटोप होते कुठे भेटले त्याला इकोलायमध्ये भेटले राईट. आणि दुसऱ्या एक्सपेरिमेंटमध्ये त्याला S35 ते वरती मिळाले. कुठे मिळाले वरच्या साईडला. का बरं मग याच्यावरनं त्याला कळलं आपण तर इकोलायला केलंच नव्हतं बॅक्टेरियोफाजला केलं होतं. आणि बॅक्टेरियोफाजला पण इकडे काय केलं होतं P32 इकडे काय केलं होतं S35. आणि रेडिओ ऍक्टिव्ह यूज त्याच्यासाठी केलं की तो ट्रेस करेल राईट. आता P म्हणजे काय फॉस्फरस. फॉस्फरस बॅक्टेरियाकडे दोनच गोष्टी आहेत प्रोटीन आणि जेनेटिक मटेरियल. आपल्याला माहिती आहे जेनेटिक मटेरियल DNA बनलाय न्यूक्लियोटाइड पासून. एक न्यूक्लियोटाइड बसलाय कशापासून शुगर नायट्रोजनस बेस आणि फॉस्फेट्स म्हटल्यावर फॉस्फरस जो P32 आहे तो बॅक्टेरियोफाजचा याला अटॅच असेल की कॅप्सिडला अटॅच असेल समजतंय. जो P32 ऍड केला आपण तो कोणाला जाऊन अटॅच झाला असेल DNA का. अरे फॉस्फरस असतोच DNA मध्ये ना. मग तो मीडियम मधनं जेव्हा तो DNA जेनेटिक मटेरियल बनवत असेल तेव्हा त्याने मीडियमचा फॉस्फेट यूज केला आणि फॉस्फेट P32 होता. पण तो बॅक्टेरियोफाजला आपण लेबल केला होता मिळाला कोणाकडे इकोलायकडे. काय कळलं कोण याचे ट्रान्सफर होतं जेनेटिक. आणि इकडे काय मिळालं S35 वरती कारण की S म्हणजे काय सल्फर. कॅप्सिड कशापासून बनलंय प्रोटीन कोडने. प्रोटीन्स कोणापासून बनलेले असतात प्रोटीन कोणापासून अमायनो ऍसिड. अमायनो ऍसिड मध्ये सल्फर साईड चेन असते ना सल्फाइड अमायनो ऍसिड असतात. मग ते बरोबर कुठे गेले प्रोटीन कोडकडे. मग याच्यानंतर फायनली कळलं की जे पण ट्रान्सफर होत आहे ते काय दोनच ऑप्शन होते प्रोटीन आणि काय जेनेटिक मटेरियल. म्हणजे ट्रान्सफर होते ते प्रोटीन झालं का कॅप्सिड झालं का नाही काय झालं ते पण कसं कळलं. आपण ते इकोलायला नव्हतं केलेलं. आपण तर केलेलं कोणाचं जेनेटिक मटेरियल लागतं मिळालं कोणाकडे इकोलायकडे. म्हणजे ट्रान्सफर काय होता जेनेटिक. सो हार्शे अँड चेस दे गेव दी फायनल अँड युनिवोकल प्रूफ दॅट DNA इज दी जेनेटिक मटेरियल. ओके. जशी इयर्स वगैरे नंतर तुम्ही मेन्शन केलं तुम्हाला नॉर्मल एक्सपेरिमेंट्स कळलं. रिमेंबर इट ॲज अ स्टोरी ठीक आहे. आणि एक्झामला आलं तुम्हाला की एक्सपेरिमेंट येतो कुठला ना कुठला एक्सपेरिमेंट येतो 3 to 4 मार्क्सला. त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपेक्टेड मी तुम्हाला परत सांगते बोर्डचे क्वेश्चन पेपर खूप इझी असते. बोर्डचे पेपर चेकिंग डिफिकल्ट असते. काही मनासारखं लिहायचं देयर इज अ वे ऑफ रायटिंग ऑफ एनिथिंग
1 मार्क्स मिळतील. आता तुम्हाला एवढी सवय झाली पाहिजे 2 वर्षात की आपण नोट्स बनवतो. ॲरो तुम्हाला समजतोय, पेपर चेकरला नाही समजते काय केलं, त्याला सांगायला लागणार सगळं. म्हणून परत लक्षात द्या, वर्षभर ते पण दिलं दॅट इज युअर नोट्स. पेपर चेकरला तुमच्या नोट्स प्रत्येक क्लासचे हा टॉपिक मला किती क्लिअर आहे, एखाद्या दुसऱ्याच क्लासचे नोट्स आणि मला वेळ लागेल ते रेकग्नाइज करायचं व्हॉट इज दिस एक्झॅक्ट. समजतंय? हे तुम्ही माझ्या समोर तुम्हीच बघा ना, ज्या दिवशी ॲबसेंट असतं तेव्हा तुम्हाला हे कळतं का असं काहीतरी लिहिलेलं? नाही कळत. घरी बसून नाही कळत हे काय ॲरो कुठून आलं, काय आलं, काय. तुम्ही इथे तुम्हाला 100% कळत आहे. उलट अजून इझी जात आहे. मी डायरेक्ट बुकचं वाचून दाखवलं असं तर नसतं आलं तुम्हाला इझी. हे असं तुम्हाला कळतं. मग विचार करायचा पेपर चेकरला कळेल का? नाही. म्हणून तुम्हाला ते सांगायला लागणार आहे प्रत्येक गोष्ट. आणि आधी आपल्या जर नोट्स तुम्ही 100% तेवढंच करा. मला सांगा, तुम्ही हे 100% करू एवढंच करून गेले, तुम्ही बाकी काही नाही केलं. तुम्हाला माहिती पण याची स्टोरी काय. तुम्ही हे लिहून टाकायचं, 2 मिनिटं लागतील हे लिहायला. पण हे बघून बघून तुम्हाला जे ॲक्च्युली एक्सप्लेन करायचं आहे ते तुम्ही जे आठवून केलं असतं त्याला 15 मिनिटं लागले असते, हे डोळ्यासमोर असल्यावर 5 मिनिटात लिहिलं असतं. राईट? म्हणून हा विचार नाही करायचा की दोन्ही गोष्टी तुम्ही कशाला वेळ वाढवा. वेळ सेव्हच होणार. तुम्ही डायग्राम काढतायत ना मेन प्रॅक्टिस सिस्टमची, तुम्हाला माहिती आहे ना की काय लिहायचं, मी पटपट लिहिलं. तुमच्या डोळ्यासमोर पूर्ण मॅप आहे आणि तुम्ही फक्त इमॅजिन करताय. तर एव्हरी टाइम यू आर इमॅजिनिंग दॅट डायग्राम. असं मग अशी लिहिली माझं हे लिहायचं तेवढ्याचं लिहून म्हणजे लिहिलं जातं. डायग्राम काढली तर वेळ नाही जात कुठल्या पण याचा. तुम्ही जा वेगळे नोट्स दिल्या की आपण हजारो ठिकाणी फ्लो चार्ट काढले, काढा ते फ्लो चार्ट. त्याच्यामुळे तुमचे 2 बेनिफिट होतात. तुम्हाला मॅप माहिती असेल की आता हा पॉईंट झाला, हा पॉईंट झाला, हा झाला आणि कोणता पण स्किप पण झाला. ओके, क्लिअर आहे? तिघं पण एक्सपेरिमेंट. एक काम करा, कोणाकोणाकडे डाउनलोड केले का PDF बुक आहे का? लँग्वेज थोडीशी डिफिकल्ट आहे, ठीक आहे. पण आपलं जास्तीत जास्त रीडिंग ठेवा, सो यू कॅन विल बी एबल टू एक्सप्लेन युअर सेल्फ. आपलं ते हेटेरोक्रोमॅटिक न्यूक्रोमॅटिक रीड करा. द जेनेटिक मटेरियल इज DNA पासून. तुम्ही हवं तर फोटोज काढून आता घरी लिहा. आता रीडिंग करा, ठीक आहे. कारण की का तुम्हाला हे एक्सप्लेन करायला तुम्हाला वर्ड्स माहिती पाहिजे. तुमच्याकडे जर फोनमध्ये असेल तर तुम्ही फोनमध्ये रीड करा, नसेल तेच नाही रीड करा. हां.
सगळे एक्सपेरिमेंट्स रीड केले. हर्षन चेस तेच ना, कॉन्सेप्ट खूप इझी आहे पण खूप अशी लँग्वेज देते ना एकदम. तरी लोक कुठला कॉन्फिडन्स घरी स्टडी सेल्फ स्टडी करतात. लाईक म्हणजे किती मिनिटाचं काम होतं सांगायचं एक्सपेरिमेंट मी तुम्हाला सांगितले. जस्ट फॉर 15-20 मिनिट्स आणि हां सगळं MCQs वगैरे सगळं कवर झालं म्हणतं याच्यामध्ये घरी राहतात कॉन्फिडन्समध्ये. चलो नेक्स्ट and the most important part of this chapter is central dogma. Right? Close your off your phones, close your notebooks, close everything. एकदम नीट लक्ष द्या बिकॉज लिहिणार थोडंसंच आहे. अरे तुम्ही लिहिलंच नाही ना हे. तर खूप वेळ अजून सांगता येतील एक्सपेरिमेंट्स. हां आता एकदम नीट इकडे लक्ष द्या. येस सेंट्रल डोग्मा काय असतं. व्हॉट इज सेंट्रल डोग्मा की त्याला इट इज द मेन process of life. It is the main thing of life, which is the central dogma. Okay. आता याच्यामध्ये 3 steps येतात. This covers 3 steps. One is DNA replication. Close everything and attention. Yeah. The one is replication, another is transcription, and another is translation. These are 3 steps which forms the central dogma. Right? आता या सेंट्रल डोग्मामध्ये काय होतं. व्हॉट हॅपन्स इन दिस इज की आपल्याला डेली काही ना काही प्रोटीन्स लागतात. यू नो दॅट वी हॅव सीन द होल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. कितीतरी हॉर्मोन्स आहेत. 40 हॉर्मोन्स आर देअर ऑलमोस्ट. ठीक आहे. कितीतरी हॉर्मोन्स पिट्युटरीचे हायपोथॅलॅमसचे सगळे हॉर्मोन्स प्रोटीनिशियस आहे. त्यांचे काय प्रोटीन बेस्ड आहे. हॉर्मोन बनवायला प्रोटीन लागतं. जेवढ्या पण बॉडीमध्ये रिॲक्शन होतात व्हॉट एव्हर द रिॲक्शन्स आर डायजेशनचा रिॲक्शन एनर्जी प्रोडक्शनचा रिॲक्शन सगळ्यांना एन्झाईम्स लागतात. एन्झाईम्स आर ऑल्सो प्रोटीनिशियस इन नेचर. तिथे पण प्रोटीन लागतात. राईट. अँटीबॉडीज काय इम्युनोग्लोबिन प्रोटीन्स आहे. ब्लडचे क्लॉटिंग फॅक्टर्स प्रोटीन्स आहेत. ब्लडमध्ये कितीतरी प्रोटीन्स आहेत. राईट. सो वी नीड प्रोटीन्स एव्हरी डे एव्हरी सेकंड्स. वी नीड अ डिफरंट प्रोटीन फॉर अ डिफरंट रिॲक्शन. सो कधी कुठला प्रोटीन आला पाहिजे. आपण सारखं बोलतो की DNA इज अ जेनेटिक मटेरियल. व्हॉट इज इट्स एक्झॅक्ट मिनिंग. म्हणजे काय काय जेनेटिक मटेरियलचं काय असतं की DNA आपलं जेनेटिक मटेरियल. व्हॉट इज इट की व्हॉट एव्हर द इन्फॉर्मेशन ऑफ आवर बॉडी की व्हॉट शुड बी डन ॲट व्हॉट टाइम इट इज डन ॲट व्हॉट क्वांटिटी इट शुड बी प्रोड्यूस्ड व्हॉट कॅरेक्टरिस्टिक ऑफ दॅट पर्सन शुड बी देअर. इट इज फिनोटिपिकली ॲज वेल एज जिनोटिपिकली. फक्त DNA आपला हेअर कलर आय कलर आणि स्किन कलरच नाही डिसाईड करत. रोजचे लागणारे प्रोटीन्स कुठले आहेत किती अमाऊंटमध्ये काय ते सगळी इन्फॉर्मेशन कोणावर आहे. DNAवर. अँड दॅट्स वाय इट इज आवर जेनेटिक मटेरियल. राईट. मग प्रोटीन काय बनवायचे कसे बनवायचे हे सगळी इन्फॉर्मेशन कोणाकडे DNAकडे. कोणाकडे DNAकडे. राईट. सो दॅट्स वाय वी कॉल्ड इट ॲज अ DNA इज आवर जेनेटिक मटेरियल. ओके. आता मला सांगा आपल्याकडे DNA जेनेटिक मटेरियल आहे. राईट. बाकीचे ऑर्गॅनिझम काय काय म्हणजे अजून काय काय ऑप्शन्स आहेत जेनेटिक मटेरियलचे. बोला अजून काय असतं. हां म्हणजेच काय रायबोस न्यूक्लिक ॲसिड म्हणजेच काय RNA. राईट. आता DNA पहिली स्टेप काय सांगितली मी तुम्हाला रेप्लिकेशन. फर्स्ट स्टेप कुठली आहे सेंट्रल डोग्माची दॅट इज DNA रेप्लिकेशन. रेप्लिका काय असतं मला सांगा. व्हॉट डू मीन बाय रेप्लिका. कॉपी. रेप्लिका म्हणजे काय कॉपी. आपण मिररमध्ये बोलतो तर आपण बोलतो रेप्लिका आहे. सो व्हॉट इज DNA रेप्लिकेशन. व्हेन DNA फॉर्म्स इट्स ओन कॉपी. जेव्हा DNA स्वतःचीच कॉपी बनवतो त्याला काय बोलतात रेप्लिकेशन. आणि कधी होतं हे when it takes place. रेप्लिकेशन कधी होतं रोज होतं का कंटिन्यू होत असतं का. when it takes place. व्हेरी गुड. ओनली ड्युरिंग सेल डिव्हिजन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. खूप रेअरली कोणाला तरी कळतं की हे रोज नाही होत. हे कधी होतं. रेप्लिका काय पाहिजे नवीन सेल बनते तर मग रेप्लिका पाहिजे ना. इफ सेल इज डिवायडिंग मग त्या सेलला पण नवीन DNA पाहिजे. सो दॅट इज रेप्लिकेशन. DNAचे स्ट्रँड्स असतात 2. ठीक आहे. समजा इथे सिक्वेन्स ATGC त्याला कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स सांगा. Aच्या अपोजिट T, Tच्या अपोजिट A, Gच्या अपोजिट C, याच्या अपोजिट G. DNA रेप्लिकेशन कसं होतं. हे 2 स्ट्रँडमधले जे हायड्रोजन बॉन्ड आहे ते ब्रेक होतील. पाहिलं ना आपण बॉन्डिंग. हे स्ट्रँड सेपरेट झाले. ATGC हा सेपरेट झाला. काय होता हा
TACG, राईट. हे सेपरेट झाले. आणि रेप्लिकेशनच्या वेळेस काय होईल, मग बॉडी काय त्याचे सगळे एन्झाईम काय करतील, ते आपल्या सायटोप्लाझममधनं शुगर, नायट्रोजनस बेस आणि फॉस्फेट ग्रुप घेऊन येऊन न्यूक्लियोटाइड बनवतील आणि दुसरा स्ट्रँड बनवतील. कोणता असेल एचा अपोजिट टी, एचा अपोजिट टीच्या अपोजिट ACG. इकडे काय येईल, याचं इकडे ATGC. बनले 2 स्ट्रँड, बनला कॉपी, राईट. DNA रेप्लिकेशन हे पूर्ण DNAचं होतं. पूर्ण जो DNA आहे तो थोडा ओपन होत जातो आणि त्याच्या समोर न्यू स्ट्रँड बनत जातात आणि DNAचे 2 कॉपीज फॉर्म होतात. आणि हे तेव्हाच होतं वेन दे सेल डिव्हिजन टेक्स प्लेस. सेल डिव्हिजनच्या इंटरफेसमध्ये होतं, इंटरफेसच्या पण एस फेजमध्ये होतं. ओके, मला सांगा व्हॉट इज द साईट ऑफ DNA रेप्लिकेशन. कुठे होतं, न्यूक्लियस की सायटोप्लाझम? का बरं? कारण की DNA न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट आहे, म्हणून ते पण कुठे होणार आहे, न्यूक्लियसमध्ये, राईट. आता का आपण काय बोललो, DNA का लागतं, तर डेली लाईफमध्ये का लागतं, बिकॉज वी आर गोइंग टू फॉर्म प्रोटीन्स फ्रॉम दॅट. काय फॉर्म करणार आहे, प्रोटीन्स. आता प्रोटीन आपला प्रोडक्ट आहे, ज्या फॅक्टरीमध्ये ते प्रोडक्ट बनणार आहे. व्हॉट इज द नेम ऑफ दॅट फॅक्टरी? प्रोटीन फॅक्टरी काय आहे सेलची? राइबोसोम्स. व्हेरी गुड. व्हॉट इज अ प्रोटीन फॅक्टरी? राइबोसोम. मग राइबोसोममध्ये प्रोटीन बनतात, ही फॅक्टरी आहे. मटेरियल काय, रॉ मटेरियल काय, प्रोटीन कोणापासून बनतात, कोणापासून बनणार आहे. सो विल नीड अमायनो ॲसिड्स फॉर दॅट. आणि वर्कर्स कोण आहेत, मग आता कोण याचं प्रोटीन बनवायला हेल्प करतात? tRNA. कोण हेल्प करतं, tRNA. आपण कसं नावाचं ते तुम्ही बघितलं असेल, ब्रेसलेट्स बनवून देतात ते नावाचे, कॉलेजचे ते फ्रेंडशिप डेला वगैरे, राईट. मग ते तसंच असतं की ते असे स्पेलिंग्स आहेत, मग ते मॅच करतात आणि मग ते लेटर्सने मग आपलं स्पेलिंग बनवतात. सेम थिंग, खूप सारे अमायनो ॲसिड, tRNA अमायनो ॲसिडला घेऊन येईल एक आणि मग त्याच्यापासून काय बनेल, प्रोटीन. कुठला अमायनो ॲसिड आलं पाहिजे, स्पेलिंग काय असलं पाहिजे, हे कोणावरही इन्फॉर्मेशन DNAवर आहे. आपण त्या बाईला चिठ्ठी लिहून दिली, तिला स्पेलिंग नाही कळत, आपण तिला लिहून द्यावतो का अच्छा दिस इज द स्पेलिंग, समजतं आहे. तर ती इन्फॉर्मेशन कोणावर आहे, DNAवर आहे. पण ती दॅट लेडी डझंट अंडरस्टँड इंग्लिश. समजा नाही समजत आहे, आपली लँग्वेज नाही, मी मराठीतनं काहीतरी लिहिलं तिला कळतच नाही, मग काय करणार. मला दुसरी लँग्वेज येत नाही, तिला इंग्लिश समजतं सपोज, मी माझं नाव मराठीतनं लिहिते ते तिच्याकडे इंग्लिशचे लेटर्स आहेत, मग काय करणार. कोणीतरी पकडणार ज्याला काय येत असेल इंग्लिश, तो करेल. मग सेम थिंग, इन्फॉर्मेशन DNAवर आहे. बनवतो कोण, tRNA. वर्कर कोण आहे, tRNA. त्या वर्करला ते मॅन्युअलमधलं ते थिअरी तर कळली पाहिजे की कसं ते प्रोडक्ट बनवायचं, रेसिपी तर कळली पाहिजे त्याला, तर तो बनवेल. त्याला ती लँग्वेजच समजत नाही, मग कोणाला यूज करतो आपण मधल्यामध्ये, मेडिएटरला यूज करतो. DNAची लँग्वेज ATGCची आहे, tRNAला यूची लँग्वेज कळते, समजतं आहे. मग ह्या DNAच्या हेल्पने काय बनतो, DNAच्या हेल्पने बनतो मेसेंजर RNA. काय बनतो, मेसेंजर RNA, जो DNAचा मेसेज कॉपी करतो, राईट. आणि mRNAच्या हेल्पने काय बनतात, प्रोटीन्स बनतात. काय बनतात, प्रोटीन्स. mRNAचं प्रोटीन होतं असं नाही, mRNAच्या हेल्पने काय बनतात, प्रोटीन बनतात. आणि मग ही जी स्टेप आहे, दिस स्टेप, when DNA फॉर्म्स mRNA फॉर्म करतो, म्हणजे त्याच्या हेल्पने mRNA बनतो, दॅट इज कॉल्ड ॲज ट्रान्स्क्रिप्शन. ती प्रोसेस कुठली आहे, ट्रान्स्क्रिप्शन. अँड वेन mRNA फॉर्म्स प्रोटीन, दॅट इज कॉल्ड ॲज ट्रान्सलेशन. ती वाली प्रोसेस ट्रान्सलेशन राहील नेहमी लक्षात. when DNA forms its own copy, that is replication. when DNA forms mRNA, transcription. when mRNA forms, with the help of mRNA, proteins are get formed, that is mRNAचं प्रोटीन बनतं का, नाही, त्याच्या हेल्पने ते प्रोटीन बनतं, दॅट इज ट्रान्सलेशन. बनतं कुठे प्रोटीन, राइबोसोम. कोण बनवतं, इन्फॉर्मेशन कोणावर आहे, पण tRNA साठी इन्फॉर्मेशन कोणावर आहे, mRNAवर. बनवतं कोणत्या हेल्पने, कशापासून, अमायनो ॲसिडपासून. कोणापासून, अमायनो ॲसिडपासून, राईट. आता हाऊ इज इट एक्झॅक्टली, हा DNA, राईट. DNAवर इन्फॉर्मेशन आहे, ATG, CCG, TAT अशी इन्फॉर्मेशन DNAवर, ठीक आहे. आता DNAवर इन्फॉर्मेशन काय असते की कोणतं 3 मिळून एक अमायनो ॲसिड डिसाईड करतात. तर मग आता इट्स लाईक व्हॉट की ATG समजा आलं तर मिथिओनिन नावाचा अमायनो ॲसिड, कुठला, मिथिओनिन. GGC आला तर येईल समजा थ्रिओनिन. कोण येईल, थ्रिओनिन. GTA आला तर समजा येईल ल्युसीन. काय येईल,
ल्युसिन. हा माझा सिक्वेन्स आहे, मला हे प्रोटीन पाहिजे, त्याच्यामध्ये हे सिक्वेन्स आहे अमायनो ॲसिड बरोबर ते प्रोटीन मिळेल. ही इन्फॉर्मेशन कोणाकडे होती? DNA कडे होती. कोणाकडे होती? DNA, राईट. आता याचा अपोजिट स्ट्रँड सांगा मला काय असेल? टीच्या अपोजिट, एच्या अपोजिट टी, टीच्या अपोजिट ए, इकडे सी, देन जी, जी सी ए टी ए. हा DNA होता आपला, राईट. DNAचा एका स्ट्रँडचा अपोजिट काय म्हणतो? mRNA. वरच्या स्ट्रँडचा अपोजिट mRNA, राईट. दुश्मन का दोस्त? दोस्त, सेम थिंग. याचा हा कसा असेल? हा सॉरी, या स्ट्रँडचा हा स्ट्रँड कसा होता? सेम की अपोजिट? सेम की अपोजिट? या स्ट्रँडचा हा स्ट्रँड कसा होता? सेम होता की अपोजिट होता? अपोजिट होता. या स्ट्रँडचा mRNA पण कसा बनेल? अपोजिट. मग mRNA हा स्ट्रँड कसा असेल? सेम असेल, राईट. मला सांगा mRNAचा सिक्वेन्स काय येईल? DNA वर ए तर mRNA वर काय येईल? अच्छा, ए येतं काय येईल mRNA वर? ए येतं काय येईल mRNA वर? बी कॉन्फिडेंट ना, यू येणार ना, टी असतो का RNA कडे? टीच्या ऐवजी काय येईल? ए येईल. सीच्या जीच्या ऐवजी काय येईल? सी, सीच्या ऐवजी जी, इकडे जी, देन जीच्या ऐवजी सी, टीच्या अगेन्स्ट ए, एच्या अगेन्स्ट यू, टीच्या अगेन्स्ट ए. हा आणि हा स्टँड सेम आहे बघा. टी ए सी, यू ए सी, टीच्या ऐवजी फक्त यू आहे, राईट. जी जी सी, जी जी सी, ए टी ए, ए यू आहे, सेम आहे, फक्त हा mRNA तो दुसरा स्टँड, राईट. आता जेव्हा हा tRNA वर जाईल, आता ही इन्फॉर्मेशन तर नाही मिळाली आपल्याला, वेगळीच काहीतरी इन्फॉर्मेशन मिळाली आहे, पण आता येईल आपला tRNA. कोण येईल? हा येईल आपला tRNA. ह्याच्याकडे असे अँटीकोडॉन. जेव्हा हा tRNA ह्या तीनच्या समोर येईल तेव्हा तो याचा अपोजिट कोडॉन्स बनेल. मग यूच्या अपोजिट काय येईल? यूच्या अपोजिट काय येईल? एच्या अपोजिट यू, सीला कॉम्प्लिमेंटरी, जीला कॉम्प्लिमेंटरी सी, सी पुढे जी, एचा यू, यूचा ए, यू एचा परत यू. अंडरस्टूड? ही tRNA वर आला. tRNA कडे मिळाली लिस्ट. tRNA बरोबर AUG साठी कोणाला आणेल? कोणाला आणेल? मिथिओनिनला. CCG साठी कोणाला आणेल? दिसतंय? ATG. टी ऐवजी फक्त यू आहे. कोण येईल? मिथिओनिनच येईल. CCG बरोबर कोण येईल? थ्रिओनिन येईल, राईट. UAU म्हणजेच काय? TAT बरोबर काय येईल? ल्युसिन येईल. मिळालं तेच प्रोटीन मिळालं जे DNA वर जी इन्फॉर्मेशन होती त्याच इन्फॉर्मेशनचं प्रोटीन बनलं. कळलं काय होतं एक्झॅक्टली? ह्या गोष्टी बुकमध्ये भेटून पण सापडणार नाही. 1000 वेळेस 2000 वेळेस रीड केलं तरी पण. त्यामुळे ते आत्ताच लक्षात घ्या की व्हॉट इज इट एक्झॅक्टली, त्याचं मिनिंग काय. ओके, काय होतं DNA वर? ती जी इन्फॉर्मेशन होती mRNA त्याच्या अगेन्स्ट बनवली, त्याच्या अगेन्स्ट परत tRNA बनला, DNA आणि tRNAचं सेम आलं, बरोबर तेच प्रोटीन बनेल. आता कळलं हे सगळं का होतं, वाय दिस टेक्स प्लेस. ओके, आता सीन असा आहे, हे कळलं. ओके, की ती इन्फॉर्मेशन बरोबर तशी कशी जाते, कशी पास होते. ओके, आता प्रॉब्लेम इज व्हॉट. मला सांगा ट्रान्स्क्रिप्शन कुठे होतं? रेप्लिकेशन होतं न्यूक्लियसमध्ये, ट्रान्स्क्रिप्शन कुठे होणार आहे? वेजे ट्रान्स्क्रिप्शन टेक्स प्लेस, बोला पटकन. न्यूक्लियस की सायटोप्लाझम, दोनच ऑप्शन आहेत. कुठे होता? का बरं? गॅस किचनमध्ये तर स्वयंपाक किचनमध्येच करणार ना. mRNA DNA पासून बनतो, सो दिस ऑल्सो टेक्स प्लेस इन. हे पण कुठे होतं? न्यूक्लियसमध्ये होतं. कुठे होतं? न्यूक्लियस. मला सांगा हे कुठे होतं? ट्रान्सलेशन कुठे होतं? हां, साईटवर. का बरं? पण मग mRNA तर न्यूक्लियसमध्ये. राइबोसोम, tRNA, अमायनो ॲसिड सगळं सायटोप्लाझममध्ये, म्हणून हे कुठे होतं? सायटोप्लाझममध्ये. मग मला सांगा तुमच्या 100 गोष्टी हॉलमध्ये आणि एकच गोष्ट किचनमध्ये, मग तुम्ही काय करणार? सगळ्या हॉलच्या किचनमध्ये शिफ्ट करणार, किचन की हॉलमध्ये? सगळ्या गोष्टी सायटोप्लाझममध्ये. mRNA होता, mRNA बाहेर येईल. कसं येईल? न्यूक्लियसला होल्स आहेत ना, न्यूक्लियसला पोर्स असतात ना, डबल मेम्ब्रेन आहे पण पोर आहे, तिथनं तो निघून बाहेर येईल. आता परत थोडासा कहाणी में ट्विस्ट आहे, ठीक आहे. हिरो आपला mRNA. कोण आहे? mRNA. कुठे होता? न्यूक्लियसमध्ये होता. त्याला कुठे जायचं आहे? बाहेर जायचं आहे. बाहेर विलन आहे. व्हॉट इज विलन? RNAs. सायटोप्लाझममध्ये कोण आहे? RNAs एन्झाईम. RNAs त्याला काय करेल? ब्रेक करेल. आता हिरो तरी वेळेस हिरोगिरी करत बाहेर जाईल का? त्याला माहिती विलन आहे, सगळीकडनं विलन आहे, तर मग कसं जाईल बाहेर?
स्वतःला चेंज करून जाईल, राईट. ही विल चेंज हिमसेल्फ आणि मग जाईल. मग ते चेंज कसं करेल, ह्याच्यानंतर जी प्रोसेस होते, ट्रान्स्क्रिप्शन नंतर ट्रान्सलेशन होण्याच्या आधी एक प्रोसेस होते अँड दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज पोस्ट ट्रान्स्क्रिप्शन मॉडिफिकेशन. ठीक आहे, इथे कुठली प्रोसेस होते, पोस्ट ट्रान्स्क्रिप्शनल मॉडिफिकेशन. काय होतं, पोस्ट ट्रान्स्क्रिप्शन मॉडिफिकेशन. ट्रान्स्क्रिप्शनच्या नंतर DNA mRNA मॉडिफाय होतं, त्याला म्हणतात बस पोस्ट ट्रान्स्क्रिप्शन मॉडिफिकेशन. त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप इज स्प्लायसिंग. पहिली स्टेप कुठली आहे, स्प्लायसिंग. सेकंड स्टेप इज कॅपिंग अँड द लास्ट स्टेप इज टेलिंग. काय आहे, स्प्लायसिंग, कॅपिंग, टेलिंग. आता सगळे काय बोलतात, DNA पासून काय बनतो, mRNA. पण DNA पासून mRNA नाही बनत. DNA पासून ॲक्च्युअल जो बनतो तो असतो HNRNA. कुठला असतो, HNRNA. HNRNA स्टँड्स फॉर हेट्रोजीनस RNA. HNRNA काय असतं, हेट्रोजीनस RNA. हेट्रोजीनस RNA म्हणजे काय, आता तुम्ही नाही का ChatGPTवर टाकताना काही आन्सर कॉपी करताय, ते नसेल महत्त्वाचं तरी पण, राईट. मग काय असतं की HNRNA काय करतात, आपला DNA तसं नाही करत. HNRNA हेट्रोजीनस RNA म्हणजे याच्यामध्ये जे लागत आहेत, जे इन्फॉर्मेशन आपल्याला पाहिजे ते एक्झॉनचे सेक्शन्स पण आहेत, एक्झॉन 1, एक्झॉन 2, एक्झॉन 3. आणि जे नाही लागत ना असे फालतू इंट्रॉन्स पण आहेत, मध्ये मध्ये करणारे इंट्रॉन्स. लक्षात ठेवा, इंट्रॉन्स म्हणजे मध्ये मध्ये करणारे, जे काहीच कामाचे नाही. आपल्याला फक्त काय पाहिजे, एक्झॉन. ते इंट्रॉन्स नको आहेत. मग पहिली प्रोसेस कुठली होईल, संस्कृती, लक्षच नाही आहे ना, स्प्लायसिंग. कुठली होईल, स्प्लायसिंग. स्प्लायसिंगमध्ये काय होईल, हे जे इंट्रॉन्स हे सगळे कट केले जातील. फक्त कोणाला ठेवलं, एक्झॉनला. आणि याला ॲक्च्युली mRNA म्हणतात. दिस इज ॲक्च्युली द mRNA, त्याच्यावर फक्त मेसेज आहे. इज क्लिअर. मग ती म्हणजे स्प्लायसिंग. दुसरं आपल्याला काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे की आपला mRNA तो ओळखू नको यायला. मग याचा ही जी डिरेक्शन आहे, ही 5' आहे, ही जी डिरेक्शन आहे, ही 3' आहे. तुम्हाला माहिती आहे 5', 3' काय, त्याचा फर्स्ट 5th कार्बन फ्री आहे फॉस्फेटपासून, याचा 3rd आहे, राईट. आता याला आपल्याला कॅप तुम्ही कोणाला बोलणार मला सांगा, कॅप कशाला बोलणार, येस 5' ला की 3'ला. पुढचा पार्ट कुठला, कॅप डोक्यावर घालतात ना, सो 5'. टेलिंग 3 वरनं टी लक्षात ठेवा, टेलिंग म्हणजे 3'. हे काय करतील, त्याचा 5' एंडला ना एक ॲड करतात. दिस इज 7 मिथाइल ग्वानोसाइन ट्रायफॉस्फेट. एक ॲड करून दिला ग्रुप. आणि शेवटी काय ॲड करतील, टेलिंगला काय ॲडतील, ॲडेनाइल नावाचे रेसिड्यूज असतात. असे 200 to 300 ॲडेनाइल रेसिड्यूज तिकडे ॲड करून देतात. RNA पुढून येईल, त्याला काहीतरी वेगळंच मिळेल. RNA मागून येईल, एवढं मोठं त्याला ॲडेनाइल रेसिड्यूज मिळेल. त्याला कळणारच नाही की हा RNA, समजते. आणि तो त्याच्यापासून एस्केप होऊन जाईल. आणि देन इट गोज टू द रायबोसोम. आणि मग तो त्याचं फंक्शन करून काय फॉर्म करेल, प्रोटीन फॉर्म करेल. सो स्प्लायसिंगमध्ये आपण HNRNAचा mRNA बनवला. कॅपिंगमध्ये 5' एंडला एक ग्रुप ॲड केला. टेलिंगमध्ये 3' एंडला 200 to 300 ॲडेनाइल रेसिड्यूज ॲड केले. अँड नाव इट बिकम्स दी डिफरंट RNA, सो दॅट RNAज एन्झाईम त्याला ओळखणार नाही, त्याला ब्रेक करणार नाही. तो सेफली रायबोसोमकडे जाईल, tRNAच्या हेल्पने अमायनो ॲसिड बनवून काय बनवेल, प्रोटीन्स बनवेल. सो दिस इज द होल स्टोरी ऑफ सेंट्रल डोग्मा. हे सगळं म्हणजे काय, सेंट्रल डोग्मा आहे. ठीक आहे. वाय इट बिकम्स चॅलेंजिंग फॉर यू, वाय इट बिकम्स इट बिकम्स बेनिफिशियल फॉर यू, बिकॉज तुम्हाला माहिती आहे कितीतरी क्वेश्चन्स तुम्हाला
मार्किंग मस्त अटेम्प्ट करून यायचं. एक क्वेश्चन सोडायचा नाही, चुकून पण नाही सोडायचं. किती वेगळं वाटलं तरी नाही सोडायचं, बिकॉज इट इज नॉट हॅव्हिंग एनी नेगेटिव्ह मार्किंग.